हा अमानुष मारहाणीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच। हा व्हिडिओ जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचला तेव्हा ते लगेचच मदतीसाठी सरसावले। बोराडे होता तो घाटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता। नंतर मी तिथे भुजबळ साहेब आपला जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ याला पाठवला, त्याला नंतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केला। मी तिथे त्या जंजाळला पाठवून त्या बोराडेशी फोनवर बोललो। अरे मी आता एसपीशी पण बोललो। हो दादा, हो मला मदतच हवी दादा, खूप गरीब आता हो दादा, मी खूप गरीब माणूस आहे दादा। तुमचं मला तुम्ही बोलले म्हणजे ते बोलले माझ्यासाठी। मी गमवलं म्हणजे माझ्या पाठीमागे माझे आई वडील मरणार 100%, माझे पोरं पण मरणार। अरे बाळा तुझ्या पाठीमागे एकनाथ शिंदे उभा आहे। हो दादा, हो। हा एकनाथ शिंदे तुझ्या पाठीशी आहे असा शब्द देत शिंदे साहेबांनी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात सदर विषय मांडला की जेवढे यामध्ये गुन्हेगार आहेत एकही माणूस सुटता कामा नये, पूर्णपणे त्यांना अटक झाली पाहिजे। आणि हा खऱ्या अर्थाने एवढा निर्गुण प्रकार आहे, खऱ्या अर्थाने त्याला मोका लावण्याची प्रक्रिया आपल्या गृह विभागाच्या माध्यमातून आपण करू। शिंदे साहेबांच्या तत्परतेमुळे पीडित कैलास बोराडेंवर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून या प्रकरणाच्या कारवाईलाही वेग मिळालाय। या घटनेतील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करत शिंदे साहेबांनी हा इशारा दिलाय की अशा प्रकारे अमानुष मारहाण किंवा हत्या करणाऱ्यांवर अतिशय कडक कारवाई केली जाईल।